केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अनुदानासह लाखो रुपयांचं कर्ज आणि नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत महिलांची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी सारिका श्रीकांत राऊत हिला देखील अटक करण्यात आला आहे। आरोपी सारिका राऊतनं मार्च 2026 निमखेडा बाजार येथे गावात येऊन विश्वकर्मा योजनेतून 50% अनुदानावर कर्ज, विविध शासकीय लाभ आणि नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। सुरुवातीला काही महिलांना वस्तू देऊन विश्वास संपादन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। अनेक दिवस उलटूनही ना कर्ज मंजूर झालं, ना नोकरी मिळाली, ना भरलेले पैसे परत मिळाले। पैसे परत मागितल्यानंतर आरोपीनं मला फोन करून त्रास देऊ नका, अन्यथा माझ्या जीवाचं बरबाद करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवील अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादींनी केला आहे। लोन केससाठी म्हटलं एक मॅडम आलेले होते, सारिका राऊत म्हणून प्रतवाडाची होती, ते मिल कॉलनीमध्ये राहते, तशी मूळगाव त्यांची यवता आहे। हा, विश्वकर्मा योजना म्हणून ते आलेले होते आमच्या जवळची, आमच्या गावाजवळ एक सारपाणी गाव म्हणून आहे, तिथे पण 18 लोक आहेत। हा, त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचले आणि मग आम्ही आदिवासी आहे म्हणून म्हणा की तुझी मुलीला नोकरीवर लावून देतो, 35,000 सबसिडी आहे तुम्हाला। मी म्हणजे थोडे करून फोन पेला म्हटलं 3 लाखचं जोडपास दिले आणि माझी मुलीला नोकरीवर लावासाठी 3 लाख रुपये घरपोच त्यांच्या कॅश दिलेले आहे। या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मुख्य आरोपी सारिका राऊतला अटक करण्यात आली असून या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या दिशेने तपास सुरू आहे।